जय महाराष्ट्र मित्रांनो, एक जबरदस्त इन्फॉर्मेशन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही महिला आहात, तुमच्या घरात कोणी महिला असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना आहे। जसं की केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झालं, वेगवेगळ्या योजना आणत असतात। तर खास करून महिलांसाठी ही योजना आहे, ज्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे वेगवेगळ्या गोष्टींचं, जसं की ड्रोन रिलेटेड झालं किंवा एलईडी बल्ब बनवणं, वेगवेगळ्या मशीनी आहेत त्यांची दुरुस्त करणं, याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षण देऊन त्या स्वावलंबी बनणार आहे आणि आर्थिक सक्षम बनण्यासाठी त्यांना ही मदत केली जाणार आहे। कुठली योजना आहे तर लखपती दीदी योजना आहे, ज्याचा फायदा तुम्ही भारतातले सगळ्या महिला घेऊ शकताय। कशा प्रकारे घ्यायचा आहे तर कुठल्याही महिला बचत गटाला तुम्हाला जॉईन व्हायचंय, त्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकताय, याचा फायदा घेऊ शकताय। महत्वाचं म्हणजे आता जे बजेट आलं त्यामध्ये सांगितलं होतं की आतापर्यंत 1 कोटी महिलांना या लखपती दीदी योजनेचा फायदा झालाय आणि 2025 पर्यंत 3 कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे आकडा फार मोठा आहे। त्यामुळे तुम्हाला पण या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, कुठलं स्किल शिकायचंय आणि ते स्किल शिकून स्वावलंबी व्हायचं आहे, लखपती बनायचं आहे, तर नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। आता याचे डिटेल्स काय आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, अप्लाय कसं करायचं, सगळी माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला देतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, अनेकांचे कमेंट्स होते की लखपती दीदी योजनेवर तुम्ही माहिती बनवा, व्हिडिओ बनवा। तर बघा, ही योजना आधीपासून काही राज्यांमध्ये अस्तित्वात होती, परंतु आता केंद्र सरकारद्वारे जास्तीत जास्त महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना जी आहे ती सुरू करण्यात आली आहे आणि या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला गेलेला आहे। आता नेमकं यासाठी कुठलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर ते तुम्ही बघू शकताय, जसं की ड्रोन चालवणे, विविध यंत्रांची दुरुस्ती करणे, एलईडी बल्ब निर्मिती करणे आणि इतरही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचं तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वावलंबी बनू शकताय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनून लखपती बनणे जे आहे ते तुमचं ध्येय तुम्ही करू शकताय। आता इथे कोण कोण अप्लाय करू शकते, आता दीदी कोणाला बोललं जातं, जसं की गावांमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतात, आरोग्य सेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, यांना दीदी या नावाने ओळखलं जातं। पण यांची जी इन्कम आहे, जी सॅलरी मिळते ती खूप कमी असते, त्यामुळे हे काही लखपती बनू शकत नाही। मग त्यांना अजून जर कुठलं प्रशिक्षण दिलं गेलं तर त्यांची अजून इन्कम वाढेल। मग त्यासाठी या योजनेला नाव दिलं गेलेलं आहे लखपती दीदी योजना। ओके, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। आता बघा, या योजनेचे कुठले कुठले बेनिफिट आहेत ते समजून घ्या। तर सगळ्यात पहिलं बेनिफिट आहे की आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम होण्यासाठी तुम्हाला आर्थिक साक्षरता वर्कशॉप म्हणजे फायनान्शियल लिटरसी वर्कशॉप तुमचं घेण्यात येणार आहे। सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची, पैसे कसे सेव्ह करायचे हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे। त्याच्यानंतर मायक्रो क्रेडिट सुविधा पुरवल्या जाणार आहे, स्किल डेव्हलपमेंट केलं जाणार आहे, वोकेशनल ट्रेनिंग दिली जाणार आहे, व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे, विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे। कारण की बघा, कोणी आजारी वगैरे पडलं तर गावाकडे अनेक जण इन्शुरन्स वगैरे काढत नाही आणि त्यावेळेस त्यांना दवाखान्यामध्ये भरपूर सारे पैसे खर्च करायला लागतात, तर अशा वेळेस विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे। डिजिटली तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहे, डिजिटल आर्थिक समावेशन असणार आहे आणि अजून महत्वाचं म्हणजे सक्षमीकरण आणि आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे। आता लखपती दीदी योजनेसाठी कोण कोण पात्र आहे तर सगळ्यात आधी कोण करू शकताय तर तुम्ही महिला आहात, तुम्ही करू शकताय आणि त्यासाठी कुठल्याही बचत गटाचे तुम्हाला सदस्य असणे गरजेचे आहे। आता जर तुम्ही कुठल्याही बचत गटाचे सदस्य नसेल तर कुठल्याही बचत गटाला तुम्ही जॉईन होऊन जा आणि त्यानंतरच तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आता तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय। त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि ती घेण्याची जबाबदारी तुमची असावी। त्यानंतर अर्जदार महिला भारताची रहिवासी असणे गरजेचं आहे। या छोट्या मोठ्या गोष्टी आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही बचत गटाचं सदस्य होणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे सदस्य झाले तर मग तुम्ही सगळे याचा फायदा घेऊ शकताय। आता यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, मग सगळ्यात आधी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रहिवासी पुरावा म्हणजे जिथे तुम्ही राहताय त्याचं लाईट बिल वगैरे किंवा आधार कार्ड जरी असेल, पॅन कार्ड, जे पण तुमचं रहिवासी पुरावा आहे ते, पॅन कार्ड, पासबुक, शैक्षणिक कागदपत्रे, मोबाईल क्रमांक आणि उत्पन्नाचा दाखला इत्यादी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे। आता यासाठी अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकताय, पण ऑनलाईन साठी अजून कुठली वेबसाईट आहे ती आलेली नाहीये, ऑफलाईन तुम्ही करू शकता। मग यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या इथलं जे ब्लॉक ऑफिस आहे किंवा महिला आणि बाल विकास कार्यालयामध्ये तुम्हाला जावं लागेल, तिथे तुम्हाला लखपती दीदीचा अर्ज द्या असं सांगावं लागेल।
त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरावा लागेल, तो सबमिट करावा लागेल. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो आणि जर तो योग्य वाटला तर तुम्ही लखपती दीदी योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊ शकताय. मग तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही ट्रेनिंग घेऊन टाका. त्यानंतर तुम्ही स्वावलंबी बनू शकताय आणि त्याद्वारे तुम्ही तुमची इन्कम वाढवून लखपती बनू शकताय. तर चांगली योजना आहे. ज्या पण महिला आहे ज्यांना अशा प्रकारचं काम करायला आवडेल तर नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच कुठल्या कुठल्या योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. ते पण व्हिडिओज मी नक्की बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.